क्षितिजने रजिस्टर मॅरेजसाठी त्या रात्री लगेचच अप्लाय केलेलं आणि दुसऱ्याच दिवशी श्रावणीला भेटायला जाणार होता आणि त्यासाठीच तो आवरत होता. पण अवनीला त्रास व्हावा, तिला हरल्याची फिलिंग देण्यासाठी सकाळी सकाळीच श्रावणी त्यांच्या घरी मुद्दामच पोहोचली होती. आपण ऐकत अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 50. जेवण झाल्यावर बाहेरच फेरफटका मारणारा क्षितिज अवनीची भांडी होण्याची वाट पाहत होता आणि एवढ्यात त्याला जान्हवीचा फोन कॉल येऊ लागला. त्यानं तो उचलला. हॅलो क्षितिज, बोल. अजून रागावलायस ना तू? सॉरी ना. ऐक ना, मी कार्तिकशी बोलले. मग काय म्हणाले डॅड? माझं आता नीट ऐक. त्यालाही अवनीचा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त एकदा श्रावणीला भेटून प्रेमानं बोलून तिला क्लिअर करून टाक, ठीक आहे? हो मॉम, ते मी करणारच आहे. उद्याच जाऊन तिला भेटणार आहे. हो मग झालं. पण तरीही एक प्रॉब्लेम आहे क्षितिज. आता काय? अरे अवनीला मंगळ असल्याचं मी आत्ता काही कार्तिकला बोलले नाहीये. ती गोष्ट सांगितली तर हे लोक तयार होतील का मला माहित नाही. सध्या लगेचच या गोष्टी नाही बोलत आहे मी, कळतंय का तुला? ती जरा हळू बोलत होती. बरं ठीक आहे, पण म्हणजे खरंच एवढं इम्पॉर्टंट असतं का मॉम ते? काय यार, बघू, मलाही काही कल्पना नाहीये की हे लोक कसे रिॲक्ट करतील. तसंही मला भीती वाटते. बट ठीक आहे, तू मात्र काळजी घे. ओ कम ऑन मॉम, मी माझी काळजी अगदी व्यवस्थित घेऊ शकतो. डोंट वरी. बर चल, ठेवतो. क्षितिज, अजूनही नीट बोलत नाहीयेस. माझाही नाईलाज होता रे. आणि सॉरी ना, माझंच चुकलं. आम्ही असं सरप्राईज नको प्लॅन करायला हवं होतं. तुलाच खुश करायला गेलो आणि इट्स ओके ना मॉम. तुझा राग जाणारच नाहीये का? अरे ठीक आहे मॉम, आम ओके. मी नाही रागावलोय. नक्की ना? होय. चल ठेवतो. बाय. करेन मी फोन कॉल उद्या. हो, तिला भेटून झालं की मला कॉल कर, ओके? तिला कोणाला? अरे असं काय करतोयस? श्रावणीला. आणि कोणाला? तिलाच भेटणार होतास ना उद्या? हो डन. चल ठेवतो म्हणत त्यानं फोन ठेवला आणि हसत जीभ चावली. कारण तो आता अवनीला भेटणार होता काहीही करून. त्याच्या डोक्यात तेच चालू होतं. अवनी भांडी घासायची तिथं लक्ष गेलं तर ती बहुतेक आज आवरून आतही निघून गेलेली. तिला एकदा भेटायचं होतं. पटकन फोन खिशात सारून तो खाली आला. तोच ती शेवटची लाईट बंद करून तिच्या रूमच्या दिशेने गेली. रात्रीची वेळ म्हणून तिला आवाज न देता तो तिच्या रूमकडे आला. अवनी झोपायला रूममध्ये आली. आत येऊन दार लावलं आणि बेडवर पडणार एवढ्यात दार पुन्हा वाजलं. ते फारच हळू वाजलेलं. अगदी खरंच कोणी आलंय हे कळायलाही कठीण. तिनं पाहिलं तर आपल्याला भास झाला असं समजून तिनं दुर्लक्ष केलं आणि ती बेडवर आडवी झाली. तसं काही क्षणांनी पुन्हा दार वाजलं. मग मात्र ती उठली आणि तिनं हळूच दार उघडलं. पाहते तर दरवाजात क्षितिज. त्याला त्यावेळी तिथं पाहून ती जवळपास टचकली. काय काही हवंय का तुम्हाला? तिनं हळूच विचारलं. हो, तू हवीयस? तो असं तोंडातल्या तोंडात तिला ऐकू जाईल असं म्हणाला तशी ती गडबडली. काय? किती वाजलेत पाहिलं का? आपण उद्या बोलू प्लीज. ती अगदीच हळू बोलत दार लावू लागलेली. वेट अवनी, मला बोलायचंय जरा. तो ती दार लावत होती ते अडवत म्हणाला. अहो उद्या सकाळी बोलू ना, मंजू झोपलीये. तिनं त्याला हळूच बोलत खुणावलं. एवढ्यात त्याचा मोबाईल व्हायब्रेट होऊ लागला. एकच मिनिट हा अवनी म्हणत त्यानं फोन काढला तर त्यावर श्रावणीचा कॉल येत होता. तिनंही ते पाहिलेलं. घ्या आधी. खूप जास्त महत्वाच्या माणसाचा कॉल येतोय. एक मिनिट. तिने दरवाजा लावू नये म्हणून दरवाजाला हात लावूनच त्याने तो कॉल उचलला. हॅलो, मी आता बिझी आहे. एक काम करतो, उद्या सकाळी तुला भेटायला येतोय. आर यू सिरियस क्षितिज? तू मला भेटायला येतोयस? वाव. होय. ओ रिअली?
ओके, आय एम वेटिंग. पण थोडं तरी बोल ना क्षितिज, आय मिस यू यार, खूप बोलायचंय. आपण जे काय असेल ते उद्या बोलूया, ओके? आता बाय. म्हणून त्याने पटकन फोन कॉल कट करून टाकला. इकडे अवनी हाताची घडी घालून तोऱ्यात उभी होती, श्रावणीला भेटायला जातोय म्हणताना. इतक्या लवकर कशाला ठेवला? अहो, अजून बोलायचं ना आणखी. आणि माझ्याशी काय बोलायचंय आता? तुम्ही जा बघू, ती चिडचिड करत म्हणत होती. आणि तो मोबाईल खिशात सरकवतच आत आला आणि त्याने आतूनच दार लावलं आणि लागलीच तिला एका बाजूला घेतलं. अहो, काय करताय? ती झोपलीये इथंच. धडधडणारं हृदय सावरत ती कशी बशी बोलली, मग झोपू दे ना, मी कुठं काय करतोय. तो हळूच तिच्या आणखी जवळ येत म्हणाला. आणि तिला भेटायला जायचंय ना उद्या, मग मी कशाला हवीये? तू तर हवी आहेस, कारण तू माझी होणारी बायको आहेस. ती कोण आहे? तो तिच्या बटा तिच्या कानामागे टाकत ओठांचा कोपरा तिरकस दुमडत म्हणाला. ते तर दिसतच आहे कोण आहे, म्हणून तर एवढं भेटायला चाललंय उद्या तिला. हो जळकू मॅडम, तिला क्लिअर करावं लागेल ना की तिच्यासोबत नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय आणि म्हणून जाणार आहे मी. मला काही हौस नाहीये. पण मग ती ऐकली नाही तर काय? तर मग लग्न करणार. ओ हो ना, छानच, ती जरा रागातच म्हणाली. अगं वेडपट, तिच्याशी नाही तुझ्याशी. तो अगदीच किलिंग हसला आणि तिला मात्र ओशाळल्यासारखं झालं, कारण तो तिला अगदी जवळून एकटक निहाळत होता. तिची नजर खाली झुकलेली पाहून त्याने तिची हनुवटी उचलली. तसं तिचं त्याच्या त्या खोल डोळ्यात लक्ष गेलं जे तिला नेहमीच घायाळ करायचे. दोघंही आता एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले आणि एक एक क्षण तासासारखा भासत होता. तिच्या चेहऱ्यावर आताही तेच भीती मिश्रित भाव होते, जे पाहिले की त्याच्या मनात भलतेच विचार यायचे. आणि तो आताही मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्या आणखीनच जवळ जाऊ लागलेला. आता तो ओठांवर ओठ टेकवणार असं तिलाही जाणवलं. तो तसं करणार एवढ्यात तिनं दोघांमध्ये तिचा हात घेतला आणि ती त्याच भीती मिश्रित नजरेने नकारार्थी मान हलवत होती. प्लीज नवनी, टुडे आय नीड धिस, तो पुटपुटला. त्याच्या डोळ्यात आता वेगळीच नशा होती आणि त्याच्या केवळ पुटपुटण्यानेच तिच्या अंगभर शहारा उमटून गेलेला. ती तशीच घाबऱ्या नजरेने त्याला पाहत राहिलेली. अन एक क्षणाला त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याचे ओठ तिच्या ओठांवर प्रेस केले. ती आता मात्र नकार देऊच शकली नव्हती आणि त्याच्या त्या स्पर्शाने आलेला शहारा तिच्या अंगभर स्थिरावला. पुढच्या क्षणाला त्याने तिला घट्ट मिठीत ओढून घेतलेलं आणि तिला कडल करत राहिलेला. एका पाठोपाठ एक अंगावर येणारे शहारे तिच्या शरीरभर स्थिरावत होते आणि त्याच्या उबदार मिठीत ती सुद्धा पहिल्यांदा हरवू लागलेली. एक क्षणाला तिच्या लक्षात आलं त्याचा एक हात एक साईडला तिच्या उघड्या असलेल्या कमरेवर अविरत फिरू लागलेला आणि तो आता थांबतच नाहीये पाहून मग मात्र तिनं त्याच्या त्याच हातावर एक फटका मारत त्याला बाजूला केलं. काय करताय तुम्ही? ती डोळे ज्या प्रकारे विस्फारून विचारत होती त्याने पटकन मान खाली घातली. आय एम सॉरी, मी जातोय, उशीर झालाय म्हणत मग मात्र तो मागे न वळताच खरंच निघून गेला. तो जाताच तिनं दार लावलं आणि दरवाजाला पाठ लावून तशीच उभी राहिली. ते दोघातले क्षण तिला आताही आठवून शरीरभर रोमांच उमटत होते. तिला प्रचंड त्याच्यात गुंतल्याची जाणीव होत होती. आता त्याला हरवायचा विचार ही तिला सहन होणार नव्हता. क्षितिजने रजिस्टर मॅरेजसाठी त्या रात्री लगेचच अप्लाय केलेलं आणि तो दुसऱ्याच दिवशी श्रावणीला भेटायला जाणार होता आणि त्यासाठीच तो आवरत होता. पण अवनीला त्रास व्हावा, तिला हरल्याची फिलिंग देण्यासाठी सकाळी सकाळीच श्रावणी त्यांच्या घरी मुद्दाम पोहोचली. अवनीची सकाळची कामं आवरायची चाललेली आणि वाड्यातून क्षितिजला आवाज देतच श्रावणी आत आली. क्षितिज, माय स्वीट हार्ट, कुठे आहेस? त्याला आवाज देत असं काही बोलत ती आत शिरलेली. अवनीला जरा ॲटिट्यूडवाला लुक देत त्याच्या रूमकडे निघाली. अवनीला खूप म्हणजे खूप राग येत होता खरं तर, पण आलेला राग गिळत ती सरळ सरळ किचनमध्ये निघून गेली
अन ते पाहून श्रावणी आनंदून वर निघाली होती. एवढ्यात क्षितिज खाली येत असल्याचं तिला दिसलं. श्रावणी, तू इथं? मी तुला मेसेज केला होता ना, मी तुला भेटायला येतोय, तो खाली येत म्हणाला. सो वॉट, मी आले तुला भेटायला. तू आलास काय, मी आली काय, एकच ना. ओहो क्षितिज, आय लव्ह यू जान. कधी एकदा तुला भेटते असं झालेलं, म्हणत ती त्याच्या गळ्यात जाऊन पडली. अगं अगं काय करतेस, तो तिचा हात बाजूला करत म्हणाला, पण ती पुन्हा पुन्हा त्याच्या गळ्यात हात घालत होती. बाय द वे, तूही मला मिस करत होतास ना. मी तर रात्री झोपलेच नाहीये. आय वॉज मिसिंग यू लॉट बेबी. ती पुन्हा बिलगायचा प्रयत्न करणार तसा जोरात बाजूला ताट पडल्याचा आवाज आला. क्षितिजचं लक्ष गेलं तर अवनीने घासायची भांडी बाहेर आणून जवळजवळ आपटलीच होती. अरे ही काय मूर्ख आहे का, किती आपटाझापटी करते, बावळट कुठली. चल क्षितिज, आपण बाहेर जाऊ कुठेतरी, इथे लोकांच्या पोटात दुखायला लागले वाटतं, ती डोळे फिरवत म्हणत होती. बाहेर कशाला, मला आता ऑफिसला जायचंय. बरं झालं आलीस इथे, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तो तिला बाजूला करत साईडला आला. इथे इथे नको काही, चल ना मंदिरात बसू हवं तर, ती अवनीकडे उपहासात्मक कटाक्ष टाकून म्हणाली. तशी अवनी पाय आपटतच किचन मध्ये त्यांच्या समोरून निघाली होती. एवढ्यात त्याने तिचा हात पकडला. अवनी, 1 मिनिट थांब. मी कशाला, मला मस्त काम आहे, तुम्ही बोला आणि बाहेरच जा, तेच बरं होईल. श्रावणीवर कटाक्ष टाकून ती तिचा हात सोडून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाली, पण तिचा हात असा सोडेल तो क्षितिज कुठला. अवनी, 1 मिनिट, शांत होशील का. 1च मिनिट, मलाही फॅक्टरीमध्ये जायला उशीर होतोय, थोडं थांब. तर श्रावणी समोर अवनीला जवळ ओढलं आणि ती जाऊ नये म्हणून तिला एक हाताने कमरेत पकडून समजावत होता. ते दृश्य पाहून श्रावणीच्या तळपायाची आग आता मस्तकात चाललेली. श्रावणीच्या चेहऱ्यावर आता 12 वाजलेले. काय करतोयस तू, तिला सोड ना. ती नाही, मी तुझी होणारी बायको आहे, श्रावणी चिडून म्हणाली. 1 मिनिट श्रावणी, तेच क्लिअर करायचंय मला. काल मला नाईलाजाने डॅड समोर तुझ्याशी एंगेजमेंट करावी लागली, बट तुला माहिती आहे ना, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. मी तसं ऑलरेडी तुला सांगितलं होतं. मी फक्त तुला मैत्रीण म्हणत होतो, मग तरीही तू घरातल्यांना काही बोलली का नाहीस. अरे, तुझ्याशी मला लग्न करायला मिळतंय हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, आणि मी तुला हे सांगितलं आहे की तुझं नसेल पण माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि हे सगळं तुझ्या आणि माझ्या बाबांनी ठरवलं. मग माझा नकार द्यायचा प्रश्न येतोच कुठे. तुझे वडील सुद्धा तेव्हाच पुढे गेले असतील ना, जेव्हा तुझ्याकडून त्यांना होकार कळला असेल. यात माझा काय दोष. ठीक आहे, पण आमच्यात मिसकम्युनिकेशन झालेलं, आय एम सॉरी फॉर दॅट. पण हे लग्न करण्यात मला कसलाही इंटरेस्ट नाही आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेमच नाही आहे, तर लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. तू प्लीज जरा समजून घे. वा, हे बरं आहे, म्हणजे आधी लग्न ठरवायचं आणि पुन्हा मोडायचं. दिस इज नॉट डन. माझा काही विचार आहे की नाही तुला, तुमच्या घरच्यांना, म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही रिलेशन करणार आणि नको तेव्हा सोडून देणार. मला नाही चालणार आहे. मी कंप्लेंट करेन पोलीस स्टेशनमध्ये क्षितिज. आय एम नॉट गोना टॉलरेट धिस. अवनी सोबत सुद्धा तुम्ही हेच केलं होतं श्रावणी, तेव्हा तिला काय वाटलं असेल याचा कधी विचार केला का. क्षितिज नेमका बोलला. याचा विचार का करेल ही दीड शहाणी, अवनी म्हणाली. तू मला म्हणालीस, तुझी ही हिंमत, म्हणत ती अवनीवर धावली आणि ती हात लावायला जाणार तसा क्षितिजने अवनीला बाजूला करत त्याचा हात मध्ये घातला आणि तिला अडवलं. श्रावणी, इनफ इज इनफ. तू तिला काय एवढं प्रोटेक्ट करतोयस, आणि ती कशी बोलली ते नाही का ऐकलंस तू. तुम्ही फसवलंय मला क्षितिज, मी नाही सहन करणार आहे हे सांगून ठेवते. आणि काय रे, याचा अर्थ या मूर्ख मुलीवर प्रेम आहे का तुझं. श्रावणी, माइंड युअर लँग्वेज. हो, आहे माझं तिच्यावर प्रेम. तुला प्रेमानं सांगतोय, जिथं प्रेम नाही तिथे लग्न करण्यात काय अर्थ. तुला माझ्याही पेक्षा चांगला मुलगा मिळेल. प्लीज मला विसर. नाही, आत्ता जाऊन बाबांना सांगणारे तू जे केलंयस, पण असं सहजासहजी मी तुला सोडणार नाही, सांगून ठेवते. कळलं ना अवनी, मी तुमच्या दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही.
अवनीला बोट दाखवून म्हणत ती पाय आपटत वाड्याबाहेर पडली तशी अवनी क्षितिजकडे काळजीने पाहू लागली. डोंट वरी अवनी, मी आहे ना, लक्ष नको देऊ तिच्याकडे. आणि हो, काळजी घे. घराबाहेर पडणार असेल तर मला आधी कळव. म्हणजे काळजी घे. शक्यतो एकटी बाहेर नको पडूस. ते लोक चांगले नाही आहेत. तुला माहिती आहे ना आत्तापर्यंत त्यांचा अनुभव. पण असं किती दिवस चालणार क्षितिज? बघू, एवढा 1 महिना वाट तर पाहावी लागेल ना. चल मी येतो, मला फॅक्टरीमध्ये जायला हवं. विल्यम, चल निघायचं ना, म्हणत क्षितिजने विल्यमला आवाज दिला. तिच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची लकीर पसरलेली. विल्यम ही लगेच चालेला. दोघंही लगेचच फॅक्टरीमध्ये जायला बाहेर पडले. क्षितिज जाता जाता तिला डोळ्यांनीच धीर देऊन बाहेर पडला. आता त्याचा जीव की प्राण झालेली ती. तिला काही होऊ देऊच शकत नव्हता तो. तसंही तिच्या बाबांनाही संग्रामनेच बाजूला केला असल्याचा संशय त्याला होता. तरीही अजून शांत होता क्षितिज. पण वेळ पाहून त्याला बरोबर अडकवणार होता. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. श्रावणी अवनीला जळवायला घरी आलेली, पण तिला क्षितिजनं चांगलंच उत्तर दिलंय. पण आता चिडून भलतं तर काही करणार नाही ना त्या दोघात फूट पाडायला. बघूया काय होतंय पुढील भागांमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.